नमस्कार. कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये काजू घेतलेत, बदाम घेतलेत, सूर्यफुलाच्या बिया आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत आणि कलिंगडाच्या बिया आहेत. ह्या आपण चांगल्या मस्त हे करून घ्यायच्या आहेत, भाजून घ्यायच्या आहेत एकदम स्लो गॅसवरती. एक 4-5 मिनटं चांगलं त्याच्यातलं मॉइश्चर जाऊपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. आता ते भाजून झालं की बाजूला ठेवायचं. नंतर मग हे खजूर घेतले आहेत, खजुरामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि खजूर चांगले त्याच्यामध्ये थोडंसं आपण परतून घेणार आहोत कढईमध्ये. हे बघा, आता त्याच्यामध्ये मी जर्दाळू होते, जर्दाळूच्या हे करून त्याचे काप करून पण टाकले आहेत. जर्दाळू आणि अंजीर होते, सुखे अंजीर, तेही टाकले आहेत. तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. मनुके हे पण टाकू शकता. आता हे सगळं आपला सुका जे बिया होत्या त्या आपण ह्या चॉपरमध्ये टाकून घ्यायच्या. चॉपरमध्ये टाकून झाल्या की नंतर मग ह्याच्यामध्ये जे आपण खजूर गरम करून घेतले होते ते थंड करून झाल्यावर सगळे हे पदार्थ चॉपरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता खजूर घेतले आहेत ते पण आपण चॉपरमध्ये टाकायचे आहेत. आता खजूर टाकून झाले की नंतर ही कोको पावडर आहे, ही 2 चमचे आपण कोको पावडर टाकणार आहोत. आता 2 चमचे कोको पावडर टाकून झाली. आता कोको पावडर टाकून झाली. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे गूळ पावडर टाकली आहे. तुमच्याकडे जर गूळ अख्खा असेल तर त्याला तुम्ही चिरून त्याचे 2 चमचे करून टाकू शकता. आता गूळ पावडर टाकून झाली की नंतर आपण हे परत चॉपरला जरा फिरवून घ्यायचं आहे. आता हे चॉपरला फिरवून झालं की परत नंतर आपण हे काढून घ्यायचं आहे चॉपरचा ब्लेड आणि त्याच्यानंतर मग आपण ज्या प्रकारे आपल्याला शेप आवडतो त्या प्रकारे आपण करून घेऊ शकतो. हे बघा, असं लाडूच्या शेपचं गोल पाहिजे असेल तर गोल करू शकता, तुम्ही रोल करू शकता, तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप करू शकता. आणि मला हा शेप आवडला म्हणून मी ह्या शेपमध्ये केले आहे. तुम्ही वरती चांदीचा वर्क लावला आहे. तुम्हाला चांदीचा वर्क लावायचा असेल तर लावा, नाही तर नका लावू, हा ऑप्शनल आहे, कारण हा फक्त सजावटीसाठी लावला आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि मस्त सुक्यामेव्याची ही रेसिपी आणि मुलांच्या आवडत्या पदार्थामध्ये टाकलेली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, मस्त मुलेही आणि लहान मोठेही खाऊ शकतात. असे मस्त